हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत ह्युमन इयर. त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द इयर तर हे बघूया आपण. तर फर्स्ट बघूया आपण आउटर इयर. ओके, तर सगळ्यात पहिलं जे आहे तर इयरमध्ये 3 टाईप्स आहेत. सगळ्यात पहिलं काय आउटर इयर, नेक्स्ट मिडल इयर आणि थर्ड कुठला आहे इनर इयर. तर डेफिनेशन बघूया सगळ्यात पहिलं आपण. द आउटर इयर इज अ कॉम्प्लेक्स ऑर्गन विथ द सेव्हरल डिस्टिंक्ट द पार्ट दॅट वर्क टुगेदर फॉर द हिअरिंग अँड द बॅलन्स. ओके, म्हणजे सगळ्यात पहिले जे आहे ह्युमन इयर जे एक तर कॉम्प्लेक्स ऑर्गन आहे आणि एक तर हिअरिंग एक तर ऐकण्यासाठी आहे आणि बॅलन्स करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये 3 मेजर सेक्शन आहेत. तर फर्स्ट काय आउटर इयर. ओके, तर आउटर इयर त्याचं स्ट्रक्चर बघूया. देर इज द आउटर इयर कन्सिस्ट ऑफ द पिन्ना इन और ऑरिकल अँड द एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल इयर कॅनल. ओके, म्हणजे जे आउटर इयर आहे तर त्याला काय म्हणतात पिन्ना असे म्हणतात आणि त्याला जे एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल असे म्हणतात. द पिन्ना इज अ विजिबल पार्ट ऑफ द इयर अँड द इयर कॅनल एक्सटेंड इनवर्ड्स टुगेदर द इयर ड्रम. ओके, तर आउटर इयर तर सगळ्यात पहिलं आउटर इयरमध्ये काय आहे पिन्ना आहे. ओके, तर पिन्ना काय आउटर मोस्ट लेअर आहे. ओके, तर विजिबल पार्ट आहे. विजिबल म्हणजे आपण बघू शकतो. आणि एक्सटर्नल ऑडिटरी कॅनलमध्ये काय आहे इयर ड्रम आहे. इयर ड्रमला काय म्हणतात एक पडदा म्हणतात. ओके, तर त्याचं फंक्शन काय. ओके, तर आउटर इयरचं फंक्शन काय. तर आउटर इयर कलेक्ट साऊंड वेव्ह अँड डायरेक्ट देम इन टू द इयर कॅनल. ओके, म्हणजे जे कान आहे. ओके, या पिन्ना म्हणतात. तर पिन्नाचं काम काय आहे की साऊंड वेव्ह कलेक्ट करणं आणि इयर कॅनलला ट्रान्सफर करणं. ओके, जी द साऊंड वेव्ह देन ट्रॅव्हल टुगेदर द इयर ड्रमलाच काय म्हणतात टिम्पॅटिक मेम्ब्रेन असे म्हणतात. द कॉज इट इज अ व्हायब्रेट. ओके, तर जे आहेत साऊंड वेव्ह जे आहे तर कुठं जाणार सगळ्यात पहिलं एक्सटर्नल इयरमध्ये जाणार. एक्सटर्नल इयरमध्ये काय आहे इयर ड्रम आहे. इयर ड्रम म्हणजे काय इयर ड्रम म्हणजे पडदा. ओके, तर पडदामध्ये काय होतं तिथं व्हायब्रेट होतं. ओके, तर हे इयर ड्रम कुठं आहे आउटर इयरमध्ये आहे. तर नेक्स्ट बघूया आपण. ओके, तर मिडल इयर. तर मिडल इयर जे आहे द मिडल इयर इज अ एअर फिल्ड कॅव्हिटी दॅट कंटेन द 3 टायनी बोन कॉल्ड ऑसिलन्स. ओके, तर सगळ्यात पहिलं काय मिडल इयरमध्ये काय आहे की एअर फिल्ड कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये 3 बोन आहेत. ओके, तर हे लक्षात ठेवायचं की मिडल इयरमध्ये किती आहेत 3 बोन आहेत. तर त्याला काय म्हणतात ऑसिलेशन असे म्हणतात. तर फर्स्ट त्या बोनचं नाव काय मेलसला हॅम्पर असे म्हणतात. इनकसला एनव्हिल असे म्हणतात आणि स्टेप्सला स्ट्रिप्स असे म्हणतात. तर 3 बोन आहेत कुठं आहेत मिडल इयरमध्ये आहेत. इट ऑल्सो include the Eustachian tube which connect the middle ear to the throat pharynx and they help to equalize the air pressure on the both the side of the eardrum. ओके, तर सगळ्यात पहिले जे आहे 3 बोन आहेत आणि त्याच्यानंतर एक ट्यूब आहे. ओके, तर ट्यूब जे आहे तर ती युस्टाचियन ट्यूब. ओके, युस्टाचियन ट्यूब कुठं आहे कनेक्ट कुठं झालेलं आहे ते फॅरेक्सला कनेक्ट झालेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे फंक्शन. ओके, मिडल इयरचं फंक्शन काय आहे. द इयरड्रम टू व्हायब्रेट इन द रिस्पॉन्स टू द साऊंड वेव्ह अँड दीज व्हायब्रेट आर द ट्रान्समिटेड टू द ऑसिलन्स. ओके, तर मिडल इयरमध्ये काय की मी सांगितलं आहे की इयरड्रम कुठं आहे आउटर इयरमध्ये आहे. तर इयरड्रममध्ये काय तो व्हायब्रेट होतो. तो व्हायब्रेट झाल्यानंतर जे साऊंड वेव्ह आहेत साऊंड वेव्ह ट्रान्सफर कुठं जातं ऑसिलेन्स म्हणजे काय आहे ऑसिलेन्स म्हणजे 3 बोन आहेत. मी सांगितलं तुम्हाला 3 बोन आहेत. मग तिथं काय होतं की जे साऊंड वेव्हचे व्हायब्रेशन कुठं होतं ऑसिलेन्समध्ये होतं. द ऑसिलेन्स ॲम्प्लिफाय द व्हायब्रेशन अँड द ट्रान्सफर देम टू द इनर इयर अँड द ओव्हल विंडो अ मेम्ब्रेन दॅट सेपरेट द मिडल इयर अँड सेपरेट द इनर इयर. ओके, तर सगळ्यात पहिले जे आहे हे जे 3 बोन आहेत कशाला कनेक्टेड आहेत इनर इयर जे आहे ना तिथं कनेक्ट झालेलं आहे ते. ओके, कनेक्टेड आहे. And the Eustachian tube they ensure that the pressure in the middle ear remains the balance with the external air pressure, aiding the proper vibration of the eardrum. ओके, तर सगळ्यात पहिलं ज्या इयरड्रम मध्ये काय होतं व्हायब्रेट होतं आणि तिथे एक ट्यूब आहे Eustachian ट्यूब आहे. ओके, ओके, तर नेक्स्ट बघूया आपण इनर इयर. तर इनर इयरचं स्ट्रक्चर बघूया. द इनर इयर कंटेन द कॉकलिया. ओके, तर इनर इयरमध्ये काय कॉकलिया आहे.
त्याचं शेप जे आहे स्नेल लाईक अ शेप आहे. द फ्लूइड फील्ड द स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल फॉर द हिअरिंग. ओके, तर याचं फंक्शन काय आहे की आपण जे ऐकतो तर ते जे कॉकलियामध्ये काय एक फ्लूइड आहे. ओके, आणि त्याचं रिस्पॉन्सिबल काय आहे हिअरिंगसाठी. अँड द वेस्टिब्युलर सिस्टम विच includes the semicular canal and the octiलिथिक organ itiger and the sacculus responsible for the balance. ओके, म्हणजे इनर इयरचं काम काय आहे की बॅलन्स ठेवण्यासाठी. ओके, बॅलन्स ठेवण्यासाठी इनर इयर इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे कॉकलिया आहे. तर कॉकलिया इम्पॉर्टंट आहे आणि वेस्टिब्युलर सिस्टीम हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे आपल्या जे बॅलन्स करण्यासाठी. तर त्याचं फंक्शन काय, तर फंक्शन म्हणजे काय सगळ्यात पहिले हिअरिंगमध्ये काय कॉकलिया आहे. द कॉकलिया convert the mechanical vibration of the oscillants into the electrical signal. The inside the cochlea, the hair cell move in the response to the fluid movement, generating the nerve impulse and the sent to the nerve in auditory canal. There are the interpreted as a sound. ओके, म्हणजे हिअरिंग म्हणजे कॉकलिया कुठं आहे इनर इयरमध्ये आहे आणि कॉकलियामध्ये काय एक फ्लूइड लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्याचं काम काय आहे की त्याचं काम जे मेकॅनिकल एनर्जी आहे तर कन्वर्जन कशामध्ये होतं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये होतं. कुठं होतं हे कॉकलियामध्ये होतं. ओके, म्हणजे ऐकण्यासाठी आणि तिथं काय होतं की मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट इंटू इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट होतं. ओके, तर नेक्स्ट आहे बॅलन्स अँड balance and the vestibular system. The vestibular system says the changes in the head of the position, the motion and the semicircular canal detect the rotational movement while the othelitic organ detect the linear acceleration of the head and tilt. ओके, तर सगळ्यात पहिलं जे आहे की इनर इयरचं काय काम आहे तर हिअरिंग करणं, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये ट्रान्सफर करणं. ओके, आणि नेक्स्ट काय बॅलन्स. ओके, बॉडीमध्ये जे आहे बॅलन्स प्रोव्हाइड करणं, तर हे त्याचं काम आहे. नेक्स्ट बघूया आपण. ओके, तर इथे एक इमेज आहे. ओके, तर इमेज बघूया आपण. तर सगळ्यात पहिलं जे आहे जो आउटर मोस्ट लेअर आहे ओके, तर आउटर मोस्ट लेअर जे आहे तर त्याला पिन्ना असे म्हणतात. ओके, हा जो पार्ट आहे आउटर मोस्ट लेअर त्याला पिन्ना म्हणतात. आणि पिन्नामध्ये जे आहे हा जो लेअर आहे एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल आहे. ओके, एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. आणि तो पडद्याला काय म्हणतात इयर ड्रम पण म्हणतात आणि टिपॅटिक मेम्ब्रेन म्हणतात. तिथं व्हायब्रेट होतो. ओके, आणि ऑडिटरी ऑसिलन्स. ऑडिटरी ऑसिलन्स म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तिथं 3 बोन आहेत. ओके, 3 बोन कुठं आहेत हे ऑडिटरी ऑसिलन्समध्ये. ऑडिटरी ऑसिलन्स कुठं आहे मिडल इयरमध्ये आहे. ओके, नेक्स्ट इनर इयर. ओके, इनर इयरमध्ये काय एक ट्यूब आहे, इस्टर्शियन ट्यूब आहे. ओके, आणि तिथं मोस्ट इम्पॉर्टंट काय कॉकलियामध्येच काय एक फ्लूइड लाईक स्ट्रक्चर आहे आणि इथं काय केलं जातं की मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट इंटू म्हणजे साऊंड एनर्जी कन्वर्ट इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल. तर हे कुठं केलं जातं कॉकलियामध्ये केलं जातं. ओके, आणि यस अजून वेस्टिब्युलर नर्व आहे तिथं, सेमीसर्क्युलर कॅनल्स आहे इथं. ओके, आणि हे जे आहे ओके तर इस्टर्शियन ट्यूब एक आहे इथं आणि हे कॉकलियामध्ये काय आहे ओव्हल विंडो आहे आणि दुसरं काय राऊंड विंडो आहे. ओके, म्हणजे सगळ्यात पहिला आउटर इयर आहे, नेक्स्ट मिडल इयर आहे आणि थर्ड कुठला पार्ट आहे इनर इयर आहे. ओके, तर लास्ट बघूया आपण फंक्शन. ओके, तर फंक्शन ऑफ ह्युमन इयर. तर सगळ्यात पहिलं काय हिअरिंग. सगळ्यात पहिले हिअरिंग आहे. द इयर द कन्वर्ट द साऊंड वेव्ह इंटू द इलेक्ट्रिकल सिग्नल दॅट द ब्रेन इंटरप्रेट ॲज अ साऊंड. ओके, तर सगळ्यात पहिलं जे आहे की आपण जे कुठला पण साऊंड सगळ्यात पहिलं ते साऊंड की वेव्ह कशामध्ये कन्वर्जन होणार इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये होणार आणि ते ब्रेनशी कनेक्टेड आहे. ओके, तर नेक्स्ट काय बॅलन्समध्ये काय द वेस्टिब्युलर सिस्टम द डिटेक्ट द चेंजेस इन द हेड मूवमेंट अँड द पोझिशन अलाउइंग द ब्रेन टू द मेंटेन द इक्विलिब्रियम अँड द पॉस्चर. And the ears
intricate the design allow to perform this vital sensory function with प्रेसिशन. ओके, तर आपल्या बॉडीमध्ये जे बॅलन्स करण्याचं काम जे आहे ते पण ह्युमन इयर करतो. ओके, ओके, सो थँक्यू.